नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा SKG लर्निंग अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित सराव प्रश्नसंच क्रमांक 3 पाहणार आहोत। हा सराव प्रश्नसंच आगामी पोलीस भरती परीक्षेसाठी आपणास नक्कीच फायदेशीर ठरेल। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, डिजिटल डिटॉक्स हे अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर डिजिटल डिटॉक्स हे अभियान ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक या राज्याशी संबंधित हे अभियान आहे डिजिटल डिटॉक्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 2, 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अशोक सराफ। मराठी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3 आहे, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? तर चहाचा शोध सर्वप्रथम ऑप्शन क्रमांक सी चीन या देशामध्ये लागला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 4, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 746। एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट। नेक्स्ट क्वेश्चन, उत्कर्ष या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक सी अपकर्ष। हा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 6, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37°C इतके असते। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 7, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर कांदा कापताना अमोनिया, ऑप्शन क्रमांक ए अमोनिया हा वायू बाहेर पडतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? तर पृथ्वीवर एकूण 7 महाद्वीप आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 9, जगातील सर्वात जास्त उत्पादन घेतले जाणारे पीक कोणते? तर पहा, जगातील सर्वात जास्त उत्पादन घेतलं जाणारं पीक आहे ऑप्शन क्रमांक ए गहू। नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंडोनेशिया। इंडोनेशिया या देशाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 11, खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 12, पुढील समूहदर्शक शब्दाचा योग्य पर्याय निवडा। जसा उपकरणांचा संच तसा गवताचा डॅश डॅश। तर उपकरणांचा संच तसा गवताचा होतो भारा, ऑप्शन क्रमांक ए भारा हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 13, मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले होते? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मूकनायक हे जे नियतकालिक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नियतकालिक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 14, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी। गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 15, ताजमहल बनवायला एकूण किती कालावधी लागला होता? तर ताजमहल बनवण्यासाठी एकूण 22 वर्षाचा कालावधी लागलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात महाग विकले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गाढव। गाढवाची जी मादी आहे हिचं जे दूध आहे हे सर्वात महाग विकले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 17, काजूचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? तर काजूचे सर्वाधिक उत्पादन हे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र या राज्यामध्ये घेतले जाते काजूचे सर्वाधिक उत्पादन। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक 18, पावसाळा सुरू झाला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर प्रयोग ओळखायचा आहे। पावसाळा सुरू झाला या वाक्यातील प्रयोग होईल अकर्मक कर्तरी प्रयोग, हा या वाक्यातील प्रयोग आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 19, काळ्या गुलाबाचे फूल कोणत्या देशामध्ये आढळते? तर काळा गुलाब हा जो फूल आहे हा तुर्की या देशामध्ये आढळतो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन क्रमांक 20, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या किरण बेदी। या भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 21, जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान कोणते आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी स्टेडियम। गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी असलेलं हे नरेंद्र मोदी स्टेडियम जे आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 22, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना जी आहे 1955 या वर्षी करण्यात आलेली आहे। 1 एप्रिल 1955 या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23,
भारतात आत्तापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लावण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एकदाही नाही. भारतामध्ये अजूनपर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लावण्यात आलेली नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या देशाकडे स्वतःची आर्मी सेना नाही आहे? प्रश्न क्रमांक 24 आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, आईसलंड. आईसलंड या देशाकडे स्वतःची आर्मी सेना नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 25. पृथ्वी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर पृथ्वी दिवस हा 22 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 26 आहे. गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने संबोधले जाते? तर गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने संबोधले जाते. गंगा नदीला पद्मा या नावाने संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 27. जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर कोणत्या देशामध्ये आहे? तर जगप्रसिद्ध जे सुवर्ण मंदिर आहे हे भारतामध्ये आहे. अमृतसर या ठिकाणी हे सुवर्ण मंदिर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 28 आहे. खालीलपैकी महर्षी या शब्दाचा योग्य संधी विग्रह दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर 4 पर्याय दिलेले आहेत. यामधील योग्य पर्याय होईल ऑप्शन क्रमांक सी, महा अधिक ऋषी. हा महर्षी या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 29 आहे. भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतामध्ये पर्यावरण विज्ञानाचे जनक जे आहेत हे रामदेव मिश्रा यांना ओळखले जाते, पर्यावरण विज्ञानाचे जनक. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 30 आहे. लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केली आहे? तर ही जी व्याख्या केलेली आहे लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य, ही जी व्याख्या केलेली आहे ऑप्शन क्रमांक ए, अब्राहम लिंकन यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर मित्रांनो 30 प्रश्नांचा प्रश्नसंच होता. आपले 30पैकी किती प्रश्न बरोबर आले कमेंटद्वारे कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.